त्याचे कंजुगेटचं म्हणायचं नाही मला. काल येतो सुरुवात tan x बाय sec x plus tan x into sec x minus tan x by sec x minus tan x into dx integration of कालेक्चर याला म्हणतो tan x in bracket कालेक्चर sec x minus tan x होस बदलला बाय फर्स्ट इन ब्रॅकेट sec x plus tan x सेकंड इन ब्रॅकेट sec x plus नाही मायनस tan x होस बदलला into dx is equal to इंटिग्रेशन ऑफ चॅनल बनायचं आहे मला sec x into tan x मध्ये sec मायनस चॅनलला मोजा tan square x सबसे का बाय पहिल्या कंसात a अधिक b दुसऱ्या कंसात a वजा b म्हणजे कोण आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. हे म्हणजे कोण आहे sec square x मायनस tan square x ते फॉर्म्युला येणार इंटू कार्याचे मला dx इंटिग्रेशन ऑफ sec x इंटू tan x इंटिग्रेशन इथे माहिती आहे मला आणि तुम्हाला पण माहिती आहे उद्या सूत्र लिहून घेऊन यायचं आहे का कागदा याचे इंटिग्रेशन इतके याचे इंटिग्रेशन निघत नाही ते लिहायचं आहे चालते का. sec x इंटू tan x इंटिग्रेशन निघते sec x इंटू tan x जास्त असं लिहिला परंतु ह्या पुढला tan square x इंटिग्रेशन निघत नाही tan square x इंटिग्रेशन निघत नाही. आत्ताच एका गणिताला हां काल याचा जरा tan square x म्हणजे कोण आहे tan square x इक्वल टू sec square x minus 1 हे फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युलेचा वापर करायचा आपल्याला उद्या मी ह्याला त्याला कसं म्हणजे इथं काय येतं बघ sec x इंटू tan x मायनस याला काय म्हणायचं sec square x minus 1 बाय है ना. हे पण फॉर्म्युला माहिती आहे तेव्हा कोण आहे सूत्र तेव्हा या मायनस 1ला एकदा त्यांना पलीकडे पाठवला म्हणजे सुरुवातीला किती होतं हा होतं sec square x मायनस tan square x sec square x minus tan square x म्हणजे कोण आहे 1 आहे. sec square x minus tan square x च्या जागी हे 1 येणार इंटू कालेक्चर ला dx ह्या खालचं 1 सोडून देणार नाही आणि ह्या मायनसला मध्ये म्हणणार इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय येणार सांगू sec x इंटू tan x मायनस sec square x मायनस म्हणजे प्लस 1 ब्रॅकेट क्लोज इंटू dx जरा सेपरेट इंटिग्रेशन देणार दिला इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sec x इंटू tan x इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ sec square x इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx म्हणजे फक्त dx तर ते इज इक्वल टू त्याचे इंटिग्रेशन माहिती आहे तुम्हाला कोण आहे sec x लिहिणार मायनस याला कोण आहे tan x लिहिणार प्लस काय असणार आहे x प्लस द्यायचं आहे त्याला लिहून घे.